नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 15 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 16. मल्हारने सुमतीला उचललं आणि बेडरूममध्ये घेऊन आला. सुमतीला तो म्हणाला, "सुमती, दार लावून घे." सुमतीने लाजतच दार लावून घेतलं. मल्हारने सुमतीला बेड बेडवरती ठेवलं आणि तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं त्याने. सुमतीला म्हणाला, "सुमती, बाहेर जायचं का? पिक्चर वगैरे बघायला?" सुमती आता थोडीशी घाबरली. त्या दिवशी झालेला प्रकार बघून तिला थोडीशी भीती वाटत होती. मल्हार तिला म्हणाला, "बोल ना, जायचं का? कसला विचार करतेस?" "मला माझ्या बायकोसोबत मूव्ही बघायला जायचं आहे. पण तुझी इच्छा असेल तरच जाऊयात." सुमती त्याला म्हणाली, "अहो, नको ना, उगाच त्या दिवशी सारखं आपल्याला कोणीतरी भेटायचं आणि मला माझ्या कपड्यांवरून किंवा माझ्या राहणीमानावरून कोणीतरी बोलायचं. एकतर तुम्ही खूप हायफाय ठिकाणी घेऊन जाता." मल्हार आता उठला आणि तिला म्हणाला, "सुमती, अगं एवढंच ना, आणि असं दुसऱ्याला घाबरून राहायचं नाही कधीच. तू जशी आहेस तसंच मी तुला स्वीकारलं आहे आणि तू मला तशीच आवडतेस. मला तू अशीच हवी आहेस. पण आपण तुझ्यासाठी बाहेर जाण्यासाठी मस्तपैकी छान छान ड्रेस घेऊयात. तुला जे घ्यायचं ते घे. ड्रेस घे, वन पीस घे, सगळं घे. आपण तुझ्यासाठी खूप शॉपिंग करूयात. म्हणजे तुला फ्रीली राहता येईल. हे जग असंच आहे सुमती. इथे कपड्यांवर ना लोकांची पारख केली जाते. त्यांचे कपडे बघून स्टँडर्ड ओळखला जातो. असे लोक आहेत आपल्या आजूबाजूला. शेवटी त्यांची बुद्धी, दुसरं काय?" सुमती त्याला म्हणाली, "अहो, कशाला, माझ्याकडे आहेत की भरपूर साड्या." मल्हार तिला म्हणाला, "सुमती, तुझ्यासाठी आपण घरी घालण्यासाठी गाऊन आणूयात आणि बाहेर जाण्यासाठी सुद्धा तुझ्यासाठी चांगले ड्रेस, तुला वन पीस वगैरे घेऊयात. म्हणजे कसं, अशा ठिकाणी गेलं की तुला ऑकवर्ड फील होणार नाही." आणि माझ्या सुमतीला कधीच ऑकवर्ड फील होतही नाही. पण लोकांच्या तोंडावरती हात ठेवता येत नाही. "सुमती, तुला ड्रेस घालायला आवडेल ना? आणि लग्नाच्या आधी घालायचीच की ड्रेस, साडी थोडीच नेसायचीस." सुमती मल्हारला म्हणाली, "अहो, आईंना चालेल ना मी ड्रेस घातलेला?" मल्हार म्हणाला, "आता चालेल काय, पळेल. आणि आपण मर्यादेतच राहायचं. आपल्या मर्यादा आपण पाळायच्या. ते सोडून तुला वागायला सांगत नाही मी. मग आज संध्याकाळी शॉपिंगला जायचं ना?" सुमती मल्हारला म्हणाली, "अहो, पण मला स्वयंपाक करायचा आहे." मल्हार म्हणाला, "अरे बापरे, आहेच का काही ना काहीतरी काम बायकोच्या हाताला? बरं, मग स्वयंपाक पटकन आटपून घे. मग आपण दोघे जण जाऊयात. तुझ्यासाठी मस्त शॉपिंग कर आणि तिथूनच मूव्हीलाच पण जाऊयात आपण." सुमती म्हणाली, "नको, आपल्याला यायला उशीर होईल. मूव्हीला आपण कधीतरी जाऊ. घरी लवकर येऊयात शॉपिंग करून." मल्हार म्हणाला, "ठीक आहे, माझी बायको म्हणेल तसं." आता सुमती उठणार इतक्यात मल्हारने तिचा हात धरला आणि सुमतीला म्हणाला, "सुमती, बस ना अजून. किती छान वाटतंय आज मला. इतक्या दिवसांनी खरंच मला माझं प्रेम भेटलं आहे. तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून अशाच गप्पा मारायच्या होत्या मला तुझ्यासोबत. पण बघावं तेव्हा नुसतं काम काम माझ्या बायकोला दिसतं." सुमतीने आता त्याच्या केसांमधनं हात फिरवला आणि त्याला म्हणाली, "आपल्याला जायचं आहे ना? मग थोडीशी स्वयंपाकाची तयारी करू दे मला. आणि कपडे सुद्धा बाहेर आहेत तसेच पडलेले. घड्या घालायच्या आहेत. आई बाहेर आल्या तर म्हणतील, 'सुमती कुठे गेली? कपडे इथेच पडले आहेत.' मग आईंना काय सांगू मी? आणि तुम्हाला जे करायचं ना ते रात्री करा. मग मी कुठेच जाणार नाही तुम्हाला सोडून. आणि मला जायचं सुद्धा नाही कधीच. आज सुद्धा हा निर्णय मी घेतला होता. पण खूप टोकाचा निर्णय घेतला मी. पण माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माझं मलाच माहिती. सुमती, बास झालं आता. मला त्या कडू आठवणी नको आहेत. त्याच्यातून काहीतरी चांगलं घडलं हे फक्त आपण लक्षात ठेवायचं. जे झालं ते विसरून जायचं. समजलं? मला खूप गिल्ट आहे की मी तुला हर्ट केलं आहे." सुमतीने आता मल्हारला मिठी मारली. पहिल्यांदा
आणि मल्हारच्या हृदयाची धडधड कमालीची वाढली. मल्हारने पण तिला त्याच्या घट्ट मिठीत घेतलं आणि तिला म्हणाला, सुमती, माझी ही मिठी कधीच सुटणार नाही. आयुष्यभर असंच तुला घट्ट मिठीत घेऊन राहणार आहे मी. आणि त्याने सुमतीच्या कपाळावर किस केला. सुमती बाहेर आली. तिने पटकन कपड्यांच्या घड्या घातल्या आणि स्वयंपाकाला लागली. आई सुद्धा बाहेर आली. आई सुमतीला म्हणाली, काय ग सुमती, अगं आज एवढ्या लवकर स्वयंपाक करतेस? सुमती म्हणाली, हो आई. अहो, हे म्हणतात की तुझ्यासाठी थोडीशी शॉपिंग करू. मला ड्रेस घाल, गाऊन घाल असं म्हणत आहेत. आई म्हणाली, अरे वा सुमती, तुला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं राहा. आणि मल्हारला पण आवडतं बरं का असं राहिलेलं. बरं, तुम्ही दोघं जाऊन या, पाहिजे तर मी स्वयंपाक करते. सुमती म्हणाली, नाही आई, थोडंसं राहिलं आहे, फक्त पोळ्याच राहिल्यात, त्या आल्यावर लाटेन मी, चालेल ना? आई म्हणाली, सुमती, तू इथली काळजी करू नकोस बरं, पोळ्या मी लाटून ठेवीन थोड्या वेळाने, तुझं आवर. मल्हार सुद्धा बाहेर आला. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मला कॉफी आण आणि लवकर तयार हो. आई मल्हारला म्हणाली, काय रे मल्हार, माझ्या सुनेला कुठे घेऊन चालला आहेस? मल्हार म्हणाला, तुझ्या सुनेला म्हणालो साड्या सोडून दे आता आणि ड्रेस घाल आणि घरामध्ये गाऊन घाल, म्हणजे तुला जरा चांगलं फील होईल, कम्फर्टेबल वाटेल. आणि तिला त्या दिवशी बायका बोलल्या तसं माझ्या बायकोला परत कोणी बोललेलं चालणार नाही. सुमतीने पटकन मल्हारला कॉफी आणून दिली. आईंना चहा दिला. सुमती, तू पण चहा घे बरं. आणि मग जा दोघे जण बाहेर. सुमती म्हणाली, हो आई, मला पण केला आहे मी चहा. सुमतीने चहा घेतला आणि तिचं आवरायला बेडरूम मध्ये गेली. मल्हार कॉफी घेत होता आणि सुमती आत गेली तशी मल्हारला पण लगेच तिच्या मागे जायचं होतं. पण आई नेमकी समोरच बसली होती. आई मल्हारला म्हणाली, मल्हार, अरे तुम्ही निघेपर्यंत मी इथेच थांबू का? मला थोडं मंदिरात जायचं होतं. तुम्ही निघालात की मी जाते. मल्हार म्हणाला, ठीक आहे आई. आई मल्हारला म्हणाली, झाली का तुझी कॉफी पिऊन? देतो कप, ठेवते मी आतमध्ये. मल्हार म्हणाला, आई बस तू, ठेवतो ना मी, आणि तुझा पण दे. तसंही मला आवरायला जायचंच आहे. आई म्हणाली, ठीक आहे. मल्हार सुद्धा कॉफीचा मग ठेवून त्याच्या बेडरूम मध्ये गेला. तर सुमतीची साडी अर्धीच नेसून झाली होती. फक्त पदर काढला होता, निऱ्या राहिल्या होत्या घालायच्या. मल्हार मागणं हळूच आला आणि त्याने सुमतीला अगदी घट्ट मिठी मारली. तिच्या पोटावर त्याची घट्ट बोटं रोवली आणि सुमतीला पाठीमागून मानेला भरपूर किस केले. सुमती त्याला म्हणाली, अहो, आवरताय ना, जायचं आहे ना? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, तुझी साडी नेसून झाली पण? सुमती म्हणाली, हो झाली, आता फक्त निऱ्या राहिल्या आहेत, तेवढ्याच घालायच्यात मला, पटकन व्हा बरं बाजूला. सुमती तिच्या साड्यांच्या निऱ्या घालायला लागली आणि घालून पण झाल्या तिच्या, आणि तिने साडीमध्ये खोचल्या आणि मल्हारने खट्याळपणा करत तिच्या साडीमधनं खोचलेल्या निऱ्या बाहेर काढल्या. आणि सुमती म्हणाली, काय हो, आता परत घालायला झाल्या ना मला? मल्हार तिला म्हणाला, सुमती, मी आहे ना, मला सांग की निऱ्या घालून द्यायला, मी घालतो ना. सुमती हसली आणि त्याला म्हणाली, तुम्हाला येतात का? मल्हार म्हणाला, मग प्रयत्न करतो, मला येत नाही पण येतील, तू शिकव ना मला कशा घालायच्या, फक्त एकदा दाखव बघ, तुझ्यासारख्याच घालतो मी. सुमती त्याला म्हणाली, बरं. मग सुमतीने त्याला 2-3 निऱ्यांच्या प्लेट्स काढून दाखवल्या आणि त्याला म्हणाली, हे बघा, अशी बोटं धरायची आणि अंगठ्याच्या साह्याने असं फोल्ड करत जायचं. मल्हारने जरा डोकं खाजवलं आणि सुमतीला हसायला आलं. सुमती त्याला म्हणाली, अहो राहू दे ना, मी घालते पटकन, तुम्हाला शिकायचं आहे ना, निवांत वेळेत शिकवेल मी तुम्हाला, आता उशीर होत आहे ना. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती थांब जरा, तुला काय वाटलं, मल्हारला येणार नाही का तुझ्या निऱ्या घालायला?
सुमती त्याला म्हणाली, बरं बाबा घाला, मी काही नाही म्हणणार. मल्हारने निऱ्या घालायला सुरुवात केली आणि अगदी सुमतीने जसं शिकवलं त्याला तसंच मल्हार करत होता. आणि पहिल्याच प्रयत्नात मल्हारला खूप छान तिच्या साडीच्या निऱ्या घालता आल्या होत्या. सुमती म्हणाली, अरे वा, पहिल्याच प्रयत्नात खूप छान शिकलात. द्या मी साडीमध्ये खोचते. मल्हार तिला म्हणाला, वा ग वा, निऱ्या मी घातल्यात ना, मग मीच खोचणार. ती त्याला म्हणाली, अहो नको ना. मल्हार म्हणाला, सुमती, मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय, कळलं? असं म्हणाला आणि सुमतीच्या साडीला मल्हारने घट्ट पकडलं आणि तिला एकदम जवळ ओढलं. तिच्या चेहऱ्यावर ना हळूवार फुंकर मारली. सुमतीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि मल्हारने साडीमध्ये सुमतीच्या निऱ्या खोचल्या आणि मुद्दामून त्याच्या बोटांचा तिच्या ओटीपोटाला स्पर्श केला. आणि मल्हारने सुमतीच्या गालावरती किस केला आणि तिला म्हणाला, सुमती, ओठांचा समाचार लवकरच घेणार आहे. आणि त्याचा आवरायला निघून गेला. सुमतीला तर आता भीतीच वाटत होती, पण तिला हे सगळं खूप छान वाटत होतं. अगदी वेगळ्या जगात ती मल्हार सोबत आहे असं वाटत होतं. मल्हारने पटकन त्याचं आवरलं आणि सुमतीला म्हणाला, सुमती चल. दोघेही बाहेर आले. आईला म्हणाले, आई, आम्ही दोघे पण निघतो. सुमती आईला म्हणाली, आई, आम्ही लवकर येतो आणि खाली फार वेळ बसायचं नाही काय? आई सुमतीला म्हणाली, सुमती, नाही जास्त वेळ बसणार, लगेच दर्शन घेऊन घरी येईल. सुमती आणि मल्हार दोघे पण निघाले. मल्हारने सुमतीसाठी भरपूर शॉपिंग केली. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, अजून काय घ्यायचं आहे ग तुला? सुमती म्हणाली, बास, भरपूर खरेदी केली आहेत माझ्यासाठी. मल्हार आणि सुमती घरी आले. बघितलं तर आईने पोळ्या करून ठेवल्या होत्या. सुमती आल्या आल्या लगेच साडीचा पदर खोचून किचनमध्ये शिरली आणि आईंना म्हणाली, आई, मी म्हणाले ना तुम्हाला मी करेन आल्यावर, मग कशाला केलं तुम्ही? आई म्हणाले, सुमती, राहू दे ना, आणि मला पण एवढा आराम देऊ नकोस, कंटाळून जाईल मी. हाताला थोडं काम असलेलं बरं असतं. आणि आत्ताच आली आहेस ना? आल्या आल्या काय किचन मध्ये शिरलीस? जा फ्रेश हो आणि जेवायला बाहेर या दोघे पण. सुमती आईला म्हणाली, ठीक आहे आई. आणि आतमध्ये गेली तर मल्हार नुकताच फ्रेश होऊन बाथरूम मधून बाहेर आला होता आणि सुमतीला म्हणाला, सुमती, लवकर बाहेर ये, मला भूक लागली आहे. एकतर बाहेर पण काय खाऊन दिलं नाहीस मला. सुमती म्हणाली, अहो मग घरी स्वयंपाक केला होता मी आणि तुमच्या कष्टाचं मी असं वाया जाऊन देणार नाही. मल्हार म्हणाला, वा वा, माझी बायको खूपच संसारिक आहे. सुमती, आता बाहेर ये लवकर आणि लवकर आवरायचं, समजलं? किचन मध्येच जास्त वेळ बसायचं नाही. बेडरूम मध्ये लवकर यायचं, मला परत बोलायला लावू नकोस. सुमतीने फक्त मान हलवली आणि मल्हार बाहेर निघून गेला. आईसोबत थोडा वेळ बसला. सुमती पण ती आवरून बाहेर आली आणि लगेच जेवण गरम केलं तिने आणि जेवण वाढायला घेतलं. आई सुमतीला म्हणाल्या, काय मग सुमती, काय काय खरेदी केलीत? सुमती म्हणाली, आई, यांनी माझ्यासाठी ड्रेस घेतले आहेत आणि घरी घालण्यासाठी 2-3 गाऊन आणले आहेत. अरे वा, छान, मस्त, तुम्हाला उद्या दाखवेल मी. आई म्हणाली, बरं, ठीक आहे. सुमतीने आईंना गोळ्या दिल्या. मल्हार थोडा वेळ आईजवळ बसला होता गप्पा मारत आणि सुमती किचन मध्ये आवरत होती. आई पण आता कंटाळली आणि मल्हारला म्हणाली, मल्हार, मी आता झोपते, गोळ्या खाल्ल्या आहेत ना, मला झोप आली आहे. मल्हार म्हणाला, ठीक आहे, झोप, मला पण उद्या ऑफिसला जायचं आहे. आई बेडरूम मध्ये झोपायला गेल्या आणि सुमती किचन आवरत होती. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, पटकन आतमध्ये ये, जास्त वेळ लावू नकोस, समजलं? नाहीतर उचलून आत घेऊन जाईल तुला, कळलं? सुमती म्हणाली, कळलं. सुमतीने पण पटापट हात चालवला आणि त्यांच्या बेडरूम कडे जाताना सुमतीची घालमेल वाढली.
सुमती आतमध्ये आली. मल्हार त्याच्या ऑफिसच्या कामाची थोडीशी स्टडी करत बसला होता. सुमती आली तशी मल्हारने त्याच्या हातातली फाईल बाजूला ठेवली आणि सुमतीच्या दिशेने मल्हार एक एक पाऊल टाकत होता आणि सुमती मागे मागे जात होती. सुमती तर रूमच्या बाहेरच चालली होती. इतक्यात मल्हारने पटकन तिचा हात धरला, तिला आतमध्ये घेतलं आणि दार लावून घेतलं. मल्हार सुमतीला म्हणाला, कुठे पळतीयस? सुमती, आता पळायचं नाही माझ्यापासून, कळलं? एकदा का हा मल्हार कसा आहे तुला कळलं ना, की त्याला एक सेकंद सुद्धा सोडणार नाहीस तू. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.